मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं नैना कोर्ससाठी लंडनला जाते आणि तिच्या गैरहजेरीत मिनल हळूहळू राघवला आपल्या जाळ्यात ओढते आणि शेवटी त्याच्याशी लग्नही करते. काळ पुढे सरकतो आणि जेव्हा नैना भारतात परत येते तेव्हा तिच्यासमोर एक धक्कादायक सत्य उभं राहतं. राघव आणि मिनलचं लग्न झालेलं असतं. हे सगळं समजून नैना पूर्णपणे कोलमडून जाते आणि त्याच दरम्यान तिच्यावर एक जीवघेणा हल्ला होतो. या सगळ्या गोंधळात राघवच्या समोर मिनलचं खरं रूप येतं आणि रागाच्या भरात राघव तिला कानाखाली मारणार इतक्यात दाराची बेल वाजते. आता पुढे काय होणार? राघव कोणावर विश्वास ठेवणार आणि या सगळ्यामागचं खरं सत्य काय आहे? चला तर मग पाहूया पुढे काय घडतं. मिनल धावत जाऊन दार उघडते आणि ती आणखीनच घाबरते. सरप्राईज! कशी आहेस मिनल बेटा? मिनलच्या आईबाबांना बघून राघव अजूनच शॉक होतो. मिनलचे बाबा म्हणतात, काय झालं? तुम्ही दोघे असं का बघताय? मिनू, सरप्राईज आवडलं नाही का? मिनलची आई म्हणते. मिनू, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र? राघव म्हणतो, मिनल तू आता तरी सांगतेस की मी सांगू? मिनल म्हणते, ते मम्मा. तसा राघव मिनलच्या एक सणसणीत कानाखाली मारतो. तशी ती खाली पडते. मिनलची आई तिला जाऊन सांभाळते आणि राघववर भडकते. मिनलची आई म्हणते, राघव काय करतोयस हे? तुझी हिंमत कशी झाली मिनूवर हात उचलण्याची? राघव म्हणतो, माझी बायको आहे ती, पण आता मला त्याही गोष्टीची लाज वाटत आहे. मिनलचे बाबा म्हणतात, बायको? हे नक्की काय चाललंय? दोघांपैकी एकाने तरी स्पष्ट सांगा. राघव मिनलला दोन्ही हाताने पकडून अतिशय रागात विचारतो, बोल मिनल बोल. काय केलंस माझ्या आईसोबत? कसं मला फसवलंस? आज ही नैनाच्या जीवावर तूच उठली होतीस ना? तूच हल्ला केलास ना तिच्यावर? एवढा मोठा दगा देताना जराही लाज नाही वाटली का गं तुला? मिनल म्हणते, नाही वाटली लाज मला. मी काहीच गैर केलं नाही. मी फक्त माझं प्रेम मिळवण्यासाठी हे सगळं केलं. लहानपणापासून फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम केलं मी. राघव, काय चुकलं माझं? राघव म्हणतो, काय चुकलं म्हणून विचारतेस? अगं, असं फसवून कोणाचं प्रेम मिळत नसतं. आणि तू तर लोकांच्या जीवावर उठलीस. माझ्या आईच्या जीवावर उठलीस. मिनलची आई म्हणते, राघव. राघव म्हणतो, काकू, आईला अर्धांगवायूचा झटका बसला, तो पण हिच्यामुळे. मिनल म्हणते, हो, मीच त्यांच्या नेहमीच्या गोळ्या बदलल्या, ज्यामुळे त्यांचा BP अनकंट्रोल होऊन हा झटका बसला. राघव म्हणतो, पण आईसोबत असं का केलंस? लग्न झालं होतं ना आपलं? मिनल म्हणते, त्या दिवशी आईने मला माझ्या आईबाबांसोबत व्हिडिओ चॅट करताना पाहिलं. त्या लगेच तुला फोन करून सांगायला गेल्या. मी कसं तरी त्यांना मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या काही ऐकत नव्हत्या. त्यांना BPचा त्रास व्हायला लागला, तेव्हा मी त्यांना चुकीच्या गोळ्या दिल्या. मिनलच्या आईने एक लगावून दिली मिनलला. तशी मिनल परत रडायला लागली. राघव म्हणतो, काकू, हिने जिवंतपणे तुम्हा दोघांना पण मारलं. काय मिनल, हे पण सांगतेस ना? आणि आता नैनाच्या जीवावर उठली आहे. मिनल म्हणते, नाही नाही, मी नैनावर हल्ला नाही केला. राघव म्हणतो, खोटं बोलू नकोस मिनल. मिनल म्हणते, नाही, मी खरं सांगते, मी नैनावर हल्ला नाही केला. मिनलच्या आईने एक लगावून दिली मिनलला. तशी मिनल परत रडायला लागली. राघव म्हणतो, तुझं खरं रूप समोर आलं आहे मिनल. आता तरी खोटं बोलू नकोस. नैनाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही. मिनल म्हणते, नाही, मी खरं सांगते, मी नैनावर हल्ला नाही केला. मान्य आहे मला की मी तुम्हा दोघांना वेगळं केलं. मी माझ्या सर्वतोपरी प्रयत्न केला की तू कधीतरी माझा स्वीकार करशील, पण नाही. त्या रात्री माझ्या बड्डेच्या वेळी मी तुला माझ्याकडे आकर्षित करण्यासाठी अतिशय मादक गेटअप केला. तुला तो आवडलासुद्धा. काही क्षण माझ्यात हरवूनसुद्धा गेलास, पण तू तर जाम प्रामाणिक निघालास. डान्स करता करता शॅम्पेन तुला चांगलीच चढली होती. मी जायला निघाले तर नैना समजून तू मला जवळ ओढत आपल्या मिठीत घेतले. असा ना तसा तुझ्या स्पर्शाने मी मोहरून निघाले, पण त्याही अवस्थेत तू नैनाच करत होतास. तुला भोवळ येऊन तू खाली पडलास. तुला उठवून बेडवर झोपवले आणि तुला शॅम्पेनमध्ये गुंगीचे औषध दिले. तू तोही ग्लास नैनाच्या नावाचा जप करत संपवलास. सकाळी तू उठायच्या आधी सगळा बेडरूम अस्ताव्यस्त पसरवला. आपले कपडे सहज रूममध्ये भिरकावून दिले आणि निवांत तुझ्या बाजूला झोपून तुझ्या उठण्याची वाट बघत होते. तू उठल्याबरोबर अगदी माझ्या प्लॅनिंगप्रमाणे झाले. तू मला आपल्या बेडवर त्या अवस्थेत बघून आधीच घाबरलास. रात्रीचं तुला काहीच आठवत नव्हतं, त्यामुळे मी जे काही सांगेन त्यावर तुला विश्वास ठेवणं भाग होतं. पण तिथेही थोडं फिसकटलं. तुला गिल्टी फील तर झालं, पण तरी तू माझा स्वीकार करत नव्हतास. मग मी 2 दिवसांनी मुद्दाम झोपेच्या गोळ्या घेतल्या
त्याही अगदी प्रमाणात. पण नुसतं हे तुझ्यासाठी पुरेसं नव्हतं. मला तुला पूर्णपणे इमोशनल करून घ्यावे लागणार होते. म्हणून मग ही माझ्या आईबाबांची शेवटची इच्छा आहे. ते आता या जगात नाहीत असं सांगून मी किती एकटी पडले असं सगळं दाखवून तुला आपलंसं केलं. मिनलचं हे बोलणं पूर्ण होणार इतक्यात तिच्या वडिलांनीही तिच्या कानशिलात लगावले. मिनलचे बाबा म्हणाले, काय कमी पडली होती आमच्या पालनात की तू असे पांग फेडलेस? राघव म्हणतो, पण आईसोबत का केलंस असं? तेव्हा तर आपलं लग्न झालं होतं ना? मिनल म्हणते, त्या दिवशी मी आईबाबांसोबत स्काईपवर व्हिडिओ चॅट करत होते. तेव्हा आंटीने बघितलं आणि त्यांना माहीत पडलं की माझे आईबाबा जिवंत आहेत. मी पटकन लॅपटॉप बंद केला आणि आंटींना समजवायला गेले तर त्या माझं काहीच ऐकून घेत नव्हत्या. सारखं राघवला खरं सांगितलं पाहिजे म्हणून बोलत होत्या. त्यातच त्यांना बीपीचा त्रास झाला. मी घाबरून चुकीच्या गोळ्या दिल्या आणि मग तो अटॅक येऊन त्या अंथरुणाला खिळल्या. मी त्यांची किती काळजी घेते हे दाखवून परत तुझी सहानुभूती मिळवली. त्याआधीच नयनाविषयी तुझ्या मनात गैरसमज पसरवला. राघव अजून चिडून म्हणतो, मुद्दाम दिलास तू चुकीच्या गोळ्या. मिनल म्हणते, राघव मला माफ कर, मी चुकले रे, पण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. राघव मिनलला दूर ढकलून म्हणतो, तुझ्या माफी मागण्याने सगळं नीट होणार आहे का? माझी आई बरी होणार आहे का? तिने त्या आजारपणात वर्षभर काढलेला त्रास कमी होणार आहे का? तू फक्त माझा आपल्या पद्धतीने वापर करून घेतलास. खरं तर तुला पोलिसात दिलं पाहिजे, पण त्याआधी मला इतर कुणाचा तरी हिशोब चुकता करायचा आहे. काका काकू, तुम्ही हिला घेऊन जा. उगाच माझ्या हातून हिच्या जीवाचं काही बरं वाईट व्हायचं. मिनलचे बाबा म्हणतात, आमच्यासाठी ही इथेच मेली. मिनलची आई म्हणते, थोडी तरी लाज शरम बाकी असेल तर आत्ता इथून निघून जा कायमची. मिनलचे बाबा म्हणतात, कोणत्या तोंडाने तुमची माफी मागू? राघव म्हणतो, अहो काका, तुम्ही कशाला माफी मागताय? तुमचा यात काहीच दोष नाही. मिनलची आई तिला हात धरून घराबाहेर काढते. मिनलचे आईबाबासुद्धा निघून जातात. राघव आपल्या बाबांना बोलावून घडलेला प्रकार सांगतो. आईची काळजी घ्यायला सांगून तो रागारागातच घराबाहेर पडतो. मिनल घरातून निघून एका शांत ठिकाणी बसली होती. इतक्यात तिचा फोन वाजला. मिनल म्हणते, हॅलो. पलीकडून आवाज येतो, तुझी आणि माझी आडसर एकच आहे. नैना. मिनल म्हणते, कोण बोलतंय? पलीकडून आवाज येतो, तू हो बोल, आपण एकत्र हा विषय संपवून टाकू. मिनल म्हणते, जस्ट शट अप. कोण आहेस तू? पलीकडून आवाज येतो, ते जास्त महत्त्वाचं नाही. हवं तर मला वेलविशर समज. दोघांचा बराच वेळ बोलणं होतं. नैनाला सायंकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येतो. राघव नैनाला भेटायला तिच्या घरी येतो. नैना आणि अभय छान थट्टा मस्करी करत गप्पा मारत असतात. म्हणजे नैना अपसेट असते, पण अभय काही ना काही विषय काढून तिला हसवत असतो. इतक्यात तिथे राघव येतो. त्या दोघांना असं हसताना बघून तो जाम चिडतो आणि जाऊन अभयची कॉलर पकडतो. नैनाला तर आधी काही कळलंच नाही. नैना राघवला अडवण्याचा प्रयत्न करते, पण राघव काही एक ऐकत नसतो. राघव म्हणतो, तुला मी माझा खास यार समजत होतो, तू असा वागशील असं मला वाटलं नव्हतं. अभय म्हणतो, राघव माझं ऐकून घे. नैना म्हणते, राघव सोड त्याला, काय झाले तुला? तू अभयवर हात उचललास? राघव म्हणतो, तुला माहीत नाही याने काय केलंय ते. आणि राघव परत अभयची कॉलर टाईट पकडून त्याला जाब विचारायला लागतो. इतक्यात राघववर मागून सुरीने वार होतात. दुसरा वार होणारच असतो की मिनल तिथे येते आणि वार करणाऱ्याला दूर ढकलते. ती व्यक्ती परत उठून हल्ला करायला जाते, पण राघव चलाखीने त्या व्यक्तीला पकडतो. अभयसुद्धा राघवची मदत करत त्या व्यक्तीच्या हातातला सुरा काढून घेतो आणि त्याच्या तोंडावर असलेला मास्क काढतो. त्या व्यक्तीला पाहताच सगळे शॉक होतात. नैनाला तर काय बोलावे हेच कळत नव्हते. त्याच वेळेस घरात पोलिसांनी प्रवेश केला आणि त्यांनी त्या व्यक्तीला अटक केली. पोलीस म्हणाले, वीरेनचा खून आणि न्यानी व नैनावर प्राणघातक हल्ला करण्याच्या गुन्ह्याखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत मिस दीप्ती. न्यानी शुद्धीवर आल्या त्यांच्याकडूनच कळलं. सगळेच दीप्तीकडे आश्चर्याने बघत असतात. अभय आणि नैना दीप्तीला असं करण्याचं कारण विचारतात. पोलीस म्हणतात, सांगा मिस दीप्ती, वीरेनला का मारलं? दीप्ती म्हणते, राघव आणि नैनामध्ये वीरेनने गैरसमज पसरवला होता. त्याचा जाब त्याला अभयने विचारला असता त्याने अभयला धक्काबुक्की केली. त्या दोघांची तिथे माझ्यासमोर हातापाई झाली. मला वीरेनचा खूप राग आला. रात्री ढाब्यावर जेवण करून आम्ही सगळे आपापल्या घरी आलो, पण सकाळची वीरेनची हरकत मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी वीरेनला पहाटे फोन करून कॉलेजच्या टेरेसवर बोलावलं. तो आधीपासूनच तिथे माझी वाट पाहत टेरेसच्या कट्ट्यावर बसून होता.
बेसावध असताना दिला त्याला ढकलून. माझ्या अभयवर हात उचलण्याची हिंमतच कशी झाली त्याची, म्हणून विषयच संपवून टाकला. सगळे शॉक होऊन तिचं बोलणं ऐकत होते. पोलीस म्हणाले, न्यानी आणि नयनावर हल्ला का केला? दीप्ती म्हणते, न्यानी तर चुकून मध्ये आली, हल्ला तर नयनासाठी होता. नयना अचंबित होऊन म्हणते, दीप्ती? दीप्ती म्हणते, हो, खरं तर मला तुलाच मारायचे होते. नयना म्हणते, अगं पण का? मी काय बिघडवलं तुझं? दीप्ती म्हणते, बिकॉज ऑफ अभय. अभयला नयना आवडते. रागात अभयकडे नजर रोखून म्हणते, आधी राघव आणि नयना एकत्र आले म्हणून तो गप्प बसला, पण जेव्हा मिनल आणि राघवचं लग्न झालं त्यानंतर तो नयनाच्या जास्त संपर्कात राहिला. त्यात मिनलची साथ मिळाली. नयना म्हणते, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल दीप्ती. अगं अभयने कालपर्यंत मला साधा फोनसुद्धा नाही केला गं. तू काय बोलतेस? राघव म्हणतो, दीप्ती बरोबर बोलते नयना. तुझ्यासोबत ईमेलवर अभय बोलत होता, नवीन ईमेल ID बनवून. मिनल म्हणते, मीच सांगितलं होतं त्याला. अभयला नयना आवडते हे मी ढाब्यावरच ओळखले होते, म्हणून मग मीच त्याला नयनासोबत बोलायला प्रोत्साहन दिलं. नयनाला पाठवण्यात येणारं प्रत्येक गिफ्टचं बिल माझ्या अकाउंटमधून जात होतं. राघव खूप रोमॅन्टिक आहे. नयनाला संशय येऊ नये म्हणून हे सर्व रोमॅन्टिक प्लॅन करणं गरजेचं होतं आणि त्यावेळेस मी राघवला आपलंसं केलं. दीप्ती म्हणते, मला संशय आधीपासूनच होता, पण राघवच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी जेव्हा नयना रडत रडत घरी गेली त्यानंतर मी मिनल आणि अभयचं बोलणं ऐकलं. नयनाने अचानक मुंबईत येऊन या दोघांचा प्लॅन फिसकटला. खरं तर मला मिनलचा राग आधी आला होता. तिची हिंमतच कशी झाली अभयवर ओरडून बोलण्याची, पण खरं मूळ नयना होती. तिलाच जर संपवलं तर अभय आणि मी एकत्र येऊ आणि इथे मिनलसोबत पण कायमचा प्रश्न मिटेल. म्हणून सकाळी मी गुपचूप घरात शिरले. तेवढ्याच समोरून न्यानी आली आणि तिने मला पाहिलं. ती आरडाओरडा करणार या भीतीने तिच्यावर मी हल्ला केला. ती बेशुद्ध पडली तेव्हा नयना आत येताना दिसली. आज काही करून नयनाचा विषय संपवायचाच, म्हणून मी तिथेच लपून बसले. पण नशिबाने नयना वाचली. अभय म्हणतो, तुझ्या संशयी स्वभावाला कंटाळा होतो मी. राघव मिनलसोबत सेटल झाला होता. मला परत नयनाकडे आशेची किरण दिसली, म्हणून तेवढंच मी नयनासोबत ईमेलवर आपलं मन रमवत होतो. राघवनंतर नयनासाठी जवळचा मित्र मीच होतो. राघव म्हणतो, मित्र या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला? राघवला अभयवर धावून जाताना बघून दीप्ती पोलिसांचा हात सोडून धावत जाऊन राघववर चाकूने हल्ला करते, पण मिनलमध्ये येते. चाकू मिनलच्या पोटात खोलवर शिरल्याने भरपूर प्रमाणात रक्तप्रवाह सुरू होतो. राघव मिनलला सावरतो, पण त्या गोंधळात त्याचा हात जखमी होतो. अभय आणि पोलीस दीप्तीला मागून पकडतात आणि दूर करतात. अभय पोलिसांना दीप्तीला घेऊन जायला सांगतो. राघव मिनलला उचलून गाडीत घेऊन हॉस्पिटलला निघतो. सोबत नयना आणि अभयसुद्धा जातात. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर मिनलला ICUमध्ये ठेवण्यात आले. तिची प्रकृती फारच नाजूक होती. राघव तिला भेटण्यासाठी गेला. मिनल बेशुद्ध अवस्थेत होती. राघव तिथेच बाजूला बसून होता. थोड्या वेळाने मिनल शुद्धीवर आली. तोंडावर ऑक्सिजन लावला होता. तिला नीट बोलताही येत नव्हतं. राघवने तिचा हात हातात घेत तिला धीर दिला. मिनलच्या नजरेत पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तिने आपल्या हातात राघवची 4 बोटे घट्ट पकडली आणि शेवटचा श्वास घेतला. राघव डोळे पुसत बाहेर पडला. दारात नयना सर्व पाहत होती. राघव बाहेर येऊन एका सीटवर बसला. नयनाही बाजूला येऊन बसली. तिने राघवच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो नयनाच्या गळ्यात पडून रडायला लागला. मिनल कशीही वागली असली तरी तिने शेवटपर्यंत त्याला भरभरून फक्त आणि फक्त प्रेमच दिलं. समोरून नर्स येते राघवच्या हाताची मलमपट्टी करायला. नयना नर्सला खुणेने सांगते की तुम्ही राहू देत, मी करते. आणि नयना स्वतः राघवचा हात हातात घेऊन मलमपट्टी करायला लागते. नयना राघवचा हात हातात घेते. राघव शांत बसून असतो. डेटॉलमध्ये भिजवलेल्या कॉटनने आधी जखमेभोवती पुसत असते. झोंबल्यामुळे असा राघवने आवाज करताच नयनाने हळूवारपणे फुंकर घालताच त्याला बरे वाटले. क्रीम लावून नयनाने हलकेच पट्टी बांधली. त्याचे दोन्ही हात हातात घेऊन आपल्या ढोपरावर बसून त्याला मिठी मारली. अभय त्या दोघांना एकत्र बघून निघून जातो. 2 महिन्यानंतर नयना क्रूजवर न्यू इयर साजरा करते. छान रात्रीच्या वेळी मोकळ्या आकाशाखाली संत अशा निळ्या समुद्रावर 5 मजली इमारत असलेली महाकाय अशी क्रूज लांबून त्या विशाल महासागरात छोट्याशा टिमटिमणाऱ्या ताऱ्याप्रमाणे भासत होती. क्रूजच्या सर्वात वरच्या मजल्यावर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी
खास झगमगाट केली होती. सगळीकडे सौम्य मेणबत्तीचा प्रकाश उजळला होता. सोबत सौम्य अशी रंगीबेरंगी लाईट चमकू लागली होती. क्रूजवर छान पार्टी रंगत आली होती. शॉर्ट डार्क लव्हेंडर कलरचा वन पीस, सोबत हाय हिल्स, कानात लांब चेनचे स्टड्स, केसांचा मेसी बन, ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक. खूपच सुंदर दिसत होती नयना, नेहमीप्रमाणे, की कोणीही घायाळ होईल. न्यू इयर सेलिब्रेशनचा काउंटडाऊन सुरू झाला. सर्वांचं लक्ष त्या क्रूजवरच्या मोठ्या घड्याळाकडे लागलं होतं. 10, 9, 8, 7, 6. जसजसा काउंटडाऊन पुढे चालत होता तसतशी लोकांची उत्सुकता वाढली होती. एक वेगळाच जोश अंगात संचारला होता. 5, 4, 3, 2, 1 आणि 12च्या ठोक्याला संपूर्ण क्रूजची लाईट गेली. 2 सेकंदाने नवीन झगमगासकट वेगळीच रोषणाई सुरू झाली. नवीन उमेद घेऊन नवीन वर्ष आले. सर्वांच्या मनात नवीन जोश जागवत सगळेच एकमेकांना गळा भेट देत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ लागले. अचानक वरच्या मजल्यावरची सगळी झगमगाट बंद झाली. फक्त मेणबत्तींचा प्रकाश, सौम्य असं डिम लाईट चमकत होते. एका ठिकाणी स्पॉटलाईट सोडली आणि छान रोमॅन्टिक गाणं सुरू झालं. नयनाने वळून पाहिले तर तिथे राघव होता. राघवने नयनाचा हात पकडून स्वतःकडे लिफ्ट केलं. ती येऊन राघववर धडकली. राघवने हळूच तिची हनुवटी वर उचलली. तशी त्या रोषणाईत तिचं रूप अजूनच उजळून निघाले. त्याने हलकेच तिच्या चेहऱ्यावरून आपलं बोट फिरवलं आणि तिला डान्ससाठी आव्हान दिलं. तो लव बर्ड्स जब एक दूजे में खो जाते हैं तो उनके लिए पूरी कायनात भी रुक जाती है. काहीसा असाच नजारा होता तिथे. दोघेही बेभान होऊन आज नाचले. गाणं संपताच राघवने आपल्या हातात असलेली रिंग नयनाच्या बोटात घातली आणि परत मगाचीच लाईटची झगमगाट परत एकदा सुरू झाली. दोघांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. नयनाने आसपास पाहिले. खूपच लाजली होती आज ती. तिने समोर पाहिलं तर तिचे आईवडील आणि राघवचे आईवडीलही प्रेक्षकांमध्ये सामील होत टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करत होते. नयना आपल्या आईवडिलांना तिथे बघून आश्चर्यचकित झाली. तिने राघवकडे पाहिले. तो नुसताच मिश्किल हसत होता. नयनाच्या आईवडिलांना राघवनेच मनवून नयनासाठी मागणी घातली आणि आजच्या दिवशी सरप्राईज एंगेजमेंट प्लॅन केला. शेवटी तो राघव आहे. रोमॅन्टिक असा सरप्राईज प्लॅन करणार नाही तर कसं चालेल. राघव नयनाचा हात पकडून तिला क्रूजवर एका कोपऱ्यात घेऊन गेला, जिथून उघड्यावर पडलेल्या समुद्राचा नयनरम्य असा नजारा स्पष्ट दिसत होता. आकाशात फटाक्यांची आतिषबाजी डोळ्यांचे पारणे फेडत होती. राघवने अलगद मागून नयनाला मिठी मारली आणि हलकेच तिच्या गालावर किस केलं. तिनेही मग लाडेकपणे राघवच्या गालावर छोटीशी किस टेकवली. नयनाला स्वतःकडे वळवून राघवने परत तिला नजरेनेच आकाशाकडे पाहण्यास खुणावले. त्या फटाक्यांच्या आतिषबाजीत हार्ट शेप उजळत होता. नयनाने राघवला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत राघव आज खऱ्या अर्थाने सुखावला. नयनाने राघवच्या नजरेत पाहिलं तसं राघवने तिच्या कमरेभोवतीचा आपल्या हाताचा विळखा अजून घट्ट करत तिला आपल्या जवळ ओढले आणि नयना आता फक्त त्याच्या नजरेत पाहत होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले, एकमेकात हरवून गेले. तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रेम, विश्वासघात, सूड आणि पश्चाताप यांच्यातून गेलेली ही कहाणी शेवटी प्रेमाच्या विजयाने पूर्ण झाली. ही कथा इथेच संपते. मिनलने शेवटपर्यंत फक्त प्रेम दिलं, पण चुकीच्या मार्गाने मिळवलेलं प्रेम कधीच टिकत नाही, हेही तितकंच खरं. राघव आणि नयना अनेक वादळं पार करून शेवटी एकमेकांचे झाले. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच थरारक हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसोबत. धन्यवाद.